सर्व काका नमस्कार. आमगे कोंकणी चॅनलाक तुमकां स्वागत. आज हांव विश्वनाथ मम्मान बरयल्ले रामचरित पुस्तकाचे बालकांडाचे 4 षटपदी वाचून सांगता. इंದು हिंका समर्थन पुण्यमही साकेत नगरी गण्य राया कुला अंतु जन्मल्लो पुण्यकर रघुराम परिपालनात सर्वजन धन्य म्हणताले जय जयतु सांगत्य भवानी नित्य दर्शन पुण्य घेऊन येईल उद्यापुरी जल्ले विष्णू सानिध्य म्हणून हे उल्लेख हे अर्थ किती सांगता आम्हाला. साकेत नगरी भूमंडलांतू एक प्रसिद्ध पुण्यभूमी जल्ले. मग साकेत नगर म्हणजे अयोध्येत साकेत नगर पहिले नाव असेल. प्रमुख राजवंश हांगा कार्यभार करून कीर्ती पाविले. आता राम ಎಂಜಿನು 108 साकेत नगरी भूमंडलांतू एक प्रसिद्ध पुण्यभूमी. साकेत नगर अयोध्ये पहिले साकेत नगर म्हणून सांगता. प्रमुख राजवंश हांगा कार्यभार करून कीर्ती पाविले म्हणाली. हांगा रायभार करिले कीर्ती पाविले म्हणून सांगता. किती म्हणाली रामाले वंशजी बादरायणाची वंश सूचक केलेले. राम 108 तशें हांगा सांगता प्रमुख राजवंश हांगा कार्यभार करून कीर्ती पाविले. श्रीरामाने हे पावन भूमीत जन्म घेतले. शासन चलायले तेगिले दरबारांतू दर्शन घेतली लोक धनी झाले. थंय राज आणि प्रजाले मेळामेळी आशिले. ते रामराज्यांतू सगळे सुखी आशिले. म्हणजे राज कशूर का राजाले कसले अर्हते म्हणाली. राजा आणि प्रजा दोघांक मेळामेळ जाण आशिले. म्हणजे राजाक आणि प्रजे लोक दोघांक खूप मेळामेळ जाण आशिले. बरे करनाशिले. राज्यांतू सगळे सुखी आशिले. हांगा रामराज्य म्हणजे कसले म्हणाली. खंयचे राज्य भितरी ಒಟ್ಟು प्रजे लोक सुख जाण आसाची सुखी जाण आसाची नेಮ್ಮदीन आसाची संतोषान आसाची ते राज्य रामराज्य म्हणून नाव सांगचे. तशें ते रामराज्य म्हणून नाव पडले. ते रामराज्यांतू सगळे सुखी आशिले. ती अयोध्यापुरी विष्णू देवाले वैकुंठापशी जास्ती उज्वाडेली म्हणाली. विष्णू वैकुंठाक्किंत जास्ती प्रकाशमान जाणं कीर्तिमान जाणं रामाने जन्म घेतल्यानंतर अयोध्या त्याचे तितले बरे प्रकाशमान ओजस्वत जाणं बरे करणं उरले म्हणून हे षटपदीचे अर्थ. तुम्ही आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.